थँक्यू व्हेरी मच सन्माननीय दीपकजी संके सर, वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेसाठी ते हजर झाले. बघा आज आपण म्हणतो की पैसा सर्व काही ठरवतो, परंतु यावेळेस माणुसकी देखील आपण माणुसकीचं देणं लागतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळते. दीपकजी संके सर, थँक्यू व्हेरी मच आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेला आणि सर्व प्रेक्षक राजांना आपण मनमुरादपणे या ठिकाणी जे हॅलो हॅलो या आपण वळूया सेमीफायनलचा सामना. सन्माननीय दीपकजी संके सर रजा घेत आहेत. म्हणतात ना की आपण आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याला मायने नसतं, तर आयुष्यामध्ये आपण किती माणसं कमवली याला महत्व असतं आणि सन्माननीय दीपकजी संके सरांनी या ठिकाणी ती माणसं कमवली. जाऊया मॅचच्या दिशेने. फर्स्ट सेमीफायनल, पहिला बॉल हलक्याशा हाताने प्लेट केली, या बॉलला खेळून काढलं आणि बॉल चाललाय हळूहळू पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला. एकदा मिळाली एकेरीने या ठिकाणी श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शिवशक्ती क्रिकेट क्लब प्रेझेंट भाटाळी प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत. पर्व 6 वर्षांची परंपरा राखणारी स्पर्धा आपण पाहत आहेत. सुंदर असं आयोजन आणि नियोजन. एका साईडने दर्शित 11, दुसऱ्या बाजूने ब्रांच 11 हा सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतोय. ब्रांच 11 won the toss and elected to ball first. हलक्याशा हाताने यावेळेस थोडासा संयम दर्शवला जातोय. क्रिकेटच्या खेळामध्ये पेशन्स नेहमीच तुम्हाला या ठिकाणी असावेत आणि ते या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ. कमलेश याचं सातत्य देखील आपण पाहिलं आणि नयन आणि जिग्नेश यांची ओपनिंग पेअर जोडी थोडीशी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही फार चांगली गोष्ट आहे, कारण की जेव्हा जेव्हा प्रत्येक चेंडू नंतर आपण एकमेकांशी कोऑर्डिनेट करतो तेव्हा तेव्हा गेम प्लॅनिंगला हेल्प होते आणि आपला या ठिकाणी जो सामना असतो त्याच्यामध्ये आपण बूस्ट निर्माण करतो. बॅटची एज होती या ठिकाणी आणि बॉल जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लिप कडे येताना पाहायला मिळाला होता. अगदी 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला आणि जो मी मागे देखील उल्लेख केला होता की 100 हा हेल्पलाईन आहे, हेल्पलाईन नंबर आहे, नेहमीच लक्षात ठेवा आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. 100 पोलीस आणि तो या ठिकाणी पाहायला मिळाला. 101 जेव्हा डायल करतो फायर ब्रिगेड, 102 अँब्युलन्स, 103 ट्रॅफिक कंट्रोल. खोलवट टप्प्याचा बॉल. अतिशय सुरेख गोलंदाजी, अप्रतिम पद्धतीची या ठिकाणी आतापर्यंत गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी जी पाहायला मिळाली आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो कंजूस गोलंदाजी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकाच्या माध्यमातून. खूप सुंदर पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलंय आणि दर्शित 11 आणि ब्रांच 11 हे 2 क्वालिफाईड टीम आमने सामने आहेत आणि ते खेळतायत सेमीफायनलचा पहिला सामना आणि पहिल्या ओव्हर मधील अंतिम बॉल. चांगला फटका इनसाइड आउट. डीप मध्ये फिल्डर आहे, तेथे जेल सुटलाय, जीवदान मिळालाय. दबाव दबाव आणि दबाव या ठिकाणी खूप काही सांगून जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. सन्मान्य दीपकजी संके सर रजा घेत आहेत. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर बोर्ड आपण जर बघितलं ओव्हर नंबर 1 मध्ये धावाला 3. तीन धावा फलकावरती. अप्रतिम. पाटील नेटवर्क का हा ब्रँड बनलाय आणि जागृत राऊत का या ठिकाणी एक स्मार्ट टेक्निशियन आहेत हे त्यांनी सिद्ध केली. लगेचच पाटील नेटवर्क युट्यूब वरती जी हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहिली, विकेट हॅट्रिक केवळ ठाकूर यांची, ती देखील अपलोड झाली. ग्रेट वर्क बाय पाटील नेटवर्क अँड जागृतच्या माध्यमातून आपण पाहिलं ब्रँड ऑफ सरावली. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड ओव्हर, पहिला बॉल.
चांगला बॉल आणि थोडासा आतमध्ये येताना बॉल पाहायला मिळाला, जो या ठिकाणी आपण पाहिलं बेनिफिट मिळाला आर्म ॲक्शनचं. यशच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतायत आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतोय. 5 चेंडूंचं ही ओव्हर आपण या ठिकाणी पाहतो. पहिला चेंडू निर्धावालाय, दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं पूल केलं गेलं या बॉलला. डीप मध्ये बॉल निघून चाललाय आणि डीप मिड विकेट मधून या ठिकाणी फील्ड झाला बॉल आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकेरीवरच समाधान व्यक्त करावं लागतं. आणि आतापर्यंत आपण बघितली कमलेश आणि यश यांची अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, काय जजमेंट आहे आणि काय झेल परिपूर्ण केलाय. ग्रेट कॅच, टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला फलंदाजाचा हा खेळ. गॉन. संतोष गावड यांनी काही कमालीचा झेल परिपूर्ण केला आणि या ठिकाणी हा विकेट मिळवला. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मागील मॅच मध्ये जो झेल या ठिकाणी पाहायला मिळाला, एक फ्लाय करून झेल टिपला होता. अतिशय सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल, वन डाऊन मॅन म्हणून कुणालची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. यश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यापासून यश सातत्य टिकवतोय. इकॉनॉमिकल यावेळेस जरूर पूल करायचं होतं. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. फक्त मिळते एक धाव एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 5. Second over is completed. Scoreboard 7 runs, loss of 1 wicket. Second over complete and third over in progress. सरासरीने धावा येताना पाहायला मिळताना 7 धावा धाव फलकावरती आहेत आणि 1 गडी बाद ही स्थिती आहे दर्शित इलेव्हन या टीमची. राज पहिला बॉल खूप चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत ही टॉप क्लास गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यासाठी निर्णय जो ब्रांच 11 या टीमने घेतला आणि आतापर्यंत यंगस्टर हे गोलंदाज पाहायला मिळते आणि यंगस्टरचा आतापर्यंत बोलबाला राहिला. त्याच्यामध्ये कमलेश, यश आणि राज हे 3 युवा गोलंदाजाचा बोलबाला आतापर्यंत पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने धावा येत नाहीयेत. स्पीड ब्रेकर बनलेत हे गोलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधून. 1 बाउन्स 4 रन्स.
11. 11 रन्स फुलटस बॉल होता आणि फुलटस बॉल जेव्हा जेव्हा तुम्ही हाताळाल तेव्हा तेव्हा चौकार षटकारत जाईल आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला चेंडू खूप चांगल्या अनुषंगाने हाताळला, परंतु दुसरा चेंडू जो राजचा पाहायला मिळाला नियंत्रण नव्हतं आणि म्हणूनच हा फुलटस बॉल आणि कुणाल आणि चौकार लगावलाय. येथून कुणालला चांगली फलंदाजी करावी लागेल. याच पद्धतीने चांगला फटका, जबरदस्त टायमिंग आणि बॉलला या ठिकाणी पाठवलाय लॉंग ऑफ वर. 1 बाउन्स अँड 4 रन बॅक टू बॅक चौकार. रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. धावसंख्या 15 या अंकावरती पाहायला मिळते. 2 चेंडू 2 सलग चौकार. चांगली फलंदाजी कुणाल, मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक टीम साठी बनताना पाहायला मिळतोय. पुन्हा राज. यावेळेस हा दबाव दडपण जाणवलं गेलं कारण की 2 चेंडू 2 चौकार आलेत आणि तदनंतर हा व्हाईट बॉल डिलिव्हर केला गेला. ट्रॅम्प लाईनच्या खूप बाहेरचा चेंडू होता आणि म्हणूनच पंतांनी सिग्नल केलं. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचं सौरभ मोरे जबरदस्त पंतांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहत आहेत. पुन्हा राज. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत कुणाल नावाचा ब्रँडेड भाटाळी प्रीमियर लीगचा षटकार. सौभाग्य व्यक्ती भक्ती मोरे मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपीज च कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. यावेळेस देखील चांगला फटका खेळलेला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते या ठिकाणी पाहायला मिळाले. यस अपोलोजाइज केलंय कुणाल यांनी आणि चांगली गोष्ट जी पाहायला मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून आतापर्यंत 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण चेक केली तर 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना दर्शित 11 टीमची 24 धावा 1 गडी बाद. डिलिव्हर्ड केला गेला. बघा फुटवर क्रीड केलं होतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत चिन्मयने फॉलो केलं फलंदाजाला आणि तदनंतर तो चेंडू त्याने डिलिव्हर्ड केला गेला. एक चतुरस्त्र गोलंदाज म्हणून तो पुढे येताना पाहायला मिळाला. यावेळेस काय घडला? 3 धावा परिपूर्ण होतील का? यस डेफिनेटली या 3 धावा इथे पाहायला मिळतात. चेक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेझेन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर केला गेला आणि या धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतात. 3 रन्स ॲडेड.
स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचले 29. 29 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय या चौथ्या ओव्हर मधील. पुन्हा चिन्मय पाटील राईट आर्म राऊंड विकेटने. फुलटॉस बॉल, कमी गतीचा बॉल, फटका फसलाय जरूर. क्षेत्रक्षक डीप मधून पुढे येताना जबरदस्त झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेट डाऊन. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि येथून जर आपण चेक केलं तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक अवस्थेमध्ये हा पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 18 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रियदर्शन न्यूमॅन यावेळेस अकोटेबाचा बॉल पूल केला. या बॉलला पुढण्यात तोच क्षेत्ररक्षक आणि यावेळेस देखील चुकी होणार नाहीये. ग्रेट कॅच. Catch and practice. Batter back to the pavilion. Fall off the wicket. सेमीफायनल टॉस साठी इन्व्हाइट करूया 2 कॅप्टनना. विवेक 11 आणि इहान 11 अशा 2 टीम मध्ये सेकंड सेमीफायनल. कमी गतीने चेंडू हाताळला, त्याच्यावरती केले आक्रमण. हा झेल टिपला जाईल का? आणि यस, विकेट हॅट्रिक. डेट ओव्हर मध्ये एकदा चिन्मय पाटीलसाठी जोरदार टाळ्या होत्या. अंतिम षटकामध्ये त्याने मिकल हॅट्रिक मिळवली. यश पाटील काय जबरदस्त. एका साईडनं चिन्मय पाटील गोलंदाजी करतो आणि यश पाटील झेल परिपूर्ण करतोय. हेच पाहायला मिळालं. जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. कॅचिंग प्रॅक्टिस केली या ठिकाणी यशने. याचंही कौतुक करावं लागेल कारण की त्याचं देखील या ठिकाणी ही झेल पकडण्याची हॅट्रिक त्यांनी परिपूर्ण केली. चिन्मय पाटील नाम तो सुनाई होगा आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. डेट ओव्हरचा मास्टर माइंड गोलंदाज म्हणून त्याला का संबोधलं जातं हे त्याने सिद्ध करून दर्शवलं. स्कोरबोर्ड आहे 29 and 30 रन्स टू विन. आव्हान आहे 30 धावेंचं. चला, विवेक 11 टीम कॅप्टन अँड इहान 11 टीम कॅप्टन. आपण त्वरित यायचंय. आपण करूया टॉस.
चला सेकंड सेमीफायनल आपण टॉस करूयात. विवेक 11 टीमचे कॅप्टन आपण या आणि इहान 11 टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आपण टॉस करूयात. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळच्या सेशन मधील आपण क्रिकेट पाहतो. बघा वातावरणाचा इफेक्टही या ठिकाणी मिळतो, मग गोलंदाजी असो फलंदाजी असो, कारण की सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, संध्याकाळचं सत्र आणि अजून एक सत्र ऍड होतं रात्रीचं सत्र. या चारही सत्रांमध्ये वातावरण आणि क्लायमेट आणि खेळपट्टी या तीन गोष्टी मात्र कारणीभूत ठरतात आणि ती या ठिकाणी पाहायला मिळेल. चिन्मय आणि यश ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चिन्मय च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक जबरदस्त पद्धतीने जे आपण बघितले डेट ओव्हर मध्ये. कुणाल यावेळेस अशफल झाले, गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि बॉलला पाठवलं या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय BPL चा चौकार. एका साइडनं चिन्मय आणि दुसऱ्या बाजूने यश ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 धावा स्कोर बोर्ड वरती 2 चेंडूनंतर. 30 धावेचं लक्ष, सेफली खेळलेला फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा इनफिल्डला क्रॅक करून आणि या 2 धावा परिपूर्ण करताना स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडूनंतर 7 रन्स, टार्गेट 30 रन्स. यावेळी सरळ जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षकांना लॉंग चेस करावं लागेल या बॉलला. एकेरीवरच समाधान व्यक्त करतील का? यस डेफिनेटली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळत आहेत. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह चिन्मय और यश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. आणि हे चांगली स्टार्ट देणारे हे आहेत 2 ओपनिंग पेअरचे बॅटर. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली या 4 चेंडूनंतर. शेवटचा बॉल या पहिल्या पंचकातील अर्थात या पहिल्या ओव्हर मधील आपण पाहणार आहोत. चांगला फटका ऑन साइडला, गगनाला भिडणारा आसमानी टोला आलाय. दर्जेदार दमदार बाटाळी प्रीमियर लीगचा षटकार. Toss and elected to bat first. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 14 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. षटक क्रमांक 2 लावते सुरुवात आणि तिथे जिग्नेशला आपण पाहू शकाल. त्याच्या माध्यमातून होते गोलंदाजी. सेकंड ओव्हर मध्ये 15 धावा लागल्या धाव फलकावरती. बघा अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला तुम्हाला पार करावा लागेल. चांगला फटका आहे इनटू द गॅप मधून 1 बाउन्स क्लिअर होणारा BPL चौकार. वेलकम बाउंड्री 4 रन्स. यश पाटील
जबरदस्त या ठिकाणी हा फटका खेळताना पाहायला मिळतोय. विथ द बॅट अँड विथ द फील्ड आपण यश पाटीलला पाहिलं. यावेळेस फक्त टाइमिंग आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की सही बल्लेबाज और सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. आणि यावेळेस प्रॉपर टाइमिंग सहित यश पाटीलची फलंदाजी ही नेत्र दीपक पाहायला मिळते. 20 रन्स 20 धावा धाव फलकावरती. आव्हान 30 धावांचं. बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. सेल्फ रूम क्रिएट केला होता. परंतु या ठिकाणी हा चेंडू जर बघितला तर थोडा ओव्हरपिच टाईपचा होता आणि म्हणूनच यावेळेस बॅटर बीट झालेत. ते म्हणजे चिन्मय. प्रांत शिलवान 30 धावेचा पाठलाग करताना यावेळेस एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळतोय. खराब फेकी केली गेली. आव्हान कमी आहे. बँक बॅलन्स कमी. उधळण जास्त. उधळण देखील या ठिकाणी तुम्हाला कमी करावी लागेल. कपात करावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचताना 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. इथून जर आपण पाहिलं तर 8 धावेचं समोर लक्ष हे पाहायला मिळतंय. टार्गेट 30. कमी गतीने बॉल हाताला रीड केलं होतं. बॉलला उंच उडालाय चेंडू. प्रियदर्शन वेगाने धावलेत परंतु हा झेल सुटला आणि 2 धावा डेफिनेटली मिळाल्यात चिन्मय पाटीलला. 2 धावेने धावसंख्या 24. एक स्टायलिश फिनिश करेल का हाही क्वेश्चन मार्क आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावा 12च्या सरासरीने प्रांश 11. रन्स स्कोर बोर्ड वरती लेग ग्लास केलं या फटक्याला. क्रिकेटचं कॉपी बुक स्ट्रोक बाय यश पाटील. 2 धावा आणि या 2 धावेने स्कोर बोर्ड 26 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळालाय. चांगला धाव संख्येचा पाठलाग जो पाहायला मिळतो यशस्वी पद्धतीने प्रांश 11 या टीमच्या माध्यमातून जबरदस्त प्रदर्शन जे पाहायला मिळालंय. सव्वीस धावा धाव फलकावरती आणि इथून जर आपण पाहिलं समोर लक्ष आहे 4 धावेंचं. यश पाटील एक हार हुडणारी प्लेअर म्हणून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. एक टेक्निकल प्लेअर. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी कव्हर्स आणि पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस बीट होताना जो पाहायला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत जो पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी यश पाटील आणि चिन्मय पाटील. याही वेळेस आपण पाहिलं तर शपल होऊन खेळलेला फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेस 2 धावा जरूर मिळाल्यात. 28 धावा लागल्या धाव फलकावरती आणि इथून जर आपण पाहिलं तर उर्वरित टार्गेट शिल्लक राहिले 2 धावेंचं. मग 10 विकेटने देखील हा सामना जिंकण्याची संधी आहे प्रांश 11 टीमला आणि इथून जर या 2 धावा अचीव झाल्या तर प्रांश 11 टीमला मिळेल मेगा फायनलचं तिकीट. यापुढे आपण पाहिलं रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. आताच्या काळामध्ये सुपला शॉट जो या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळेस विनिंग 1 रन जबरदस्त यश पाटील फिनिशर म्हणून पाहायला मिळाला आहे आणि प्रांश 11 पहिला संघ ठरला जो 2025च्या सीझन 6 मध्ये पोहोचतोय.